हे आहे अन्नदाता गांडूळ खत. हे अशा प्रकारे आपण बेड लावलेले आहे. आणि पुढे चालून शेडचा सेटअप करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता गांडूळ खताचे रिझल्ट कसे आहे इथे तुम्हाला मी लाईव्ह दाखवते. हे जे बेड आहेत, इकडचे बेड जे दिसत आहे व्हिडिओमध्ये, ह्या बेडला आपण गांडूळ उशिरा टाकलेले आहेत. ह्या 6 बेड नंतर ह्या 6 बेडला आपण अगोदर गांडूळ टाकले. दोन्ही बेडच्या मध्ये 15 दिवसांचा गॅप आहे. बेड सोबत लावले, शेण टाकताना सोबत टाकलं पूर्ण 12 बेडमध्ये, पण 6 बेडमध्ये गांडूळ आपण 15 दिवस अगोदर टाकले. आणि हे जे तिकडचे कडेचे 2 बेड आणि इकडचे जे बेड दिसत आहेत, त्याच्यामध्ये आपण 15 ते 16 दिवस गांडूळ लेट टाकले. रिझल्ट असा दाखवायचा की याच्यावरती जे गवत उगवलंय किंवा याच्यावरती वेल उगवले वेगवेगळे भाजीपाल्याचे, हे म्हणजे त्याच्यात सुपीकता किती आहे. ज्याच्यात गांडूळ होते, गांडूळ खत तयार झालं, त्यातून त्याला नत्र, पोटॅश, पलाश सगळं काही मिळालं, वेगवेगळे न्यूट्रिएंट मिळाले, त्यामुळे याच्यावर एवढं गवत वाढलेलं आहे. बघू शकता तुम्ही. म्हणजे याच्यावरूनच आपल्याला अंदाज येतो, जर आपण शेतामध्ये गांडूळ खत टाकलं तर त्याचा इफेक्ट किती वेगळा असेल, किती छान रिझल्ट असेल. म्हणजे शेणाच्या कंपेअर किती पट याच्यामध्ये न्यूट्रिशन असेल हे मी तुम्हाला सांगेलच. आता ह्या दोन्ही बेडमध्ये डिफरन्स बघा. शेण टाकताना म्हणजे बेड लावताना आपण एकाच दिवशी टाकलेले, सेम दिवशी. पाणीही सगळ्यांना सोबत सारखंच चालू होतं, स्प्रिंकलर लावलेले. बट तुम्ही बघू शकता ह्या बेडवरती, उजव्या साईडच्या बेडवरती गांडूळ अगोदर टाकलेले होते आणि डाव्या साईडच्या बेडवरती गांडूळ उशिरा टाकलेले आहेत. तुम्ही स्वतः लाईव्ह डिफरन्स बघू शकता. आणि तुम्हाला मी ते फोटोही दाखवेल बेड लावलेले अगोदरचे, सोबत लावले. तुम्हाला वाटायचं की अगोदर लावले नंतर लावले की नाही खरंच सोबत बेड.